कमी परिणाम झालेल्या ज्या काय 2, 4, 5 त्याच्यात मी कधी कोणाच्या मते पहिला असेल, कोणाच्या मते 5वा असेल, पण त्या 5च आहेत ना. आणि मी त्या 5त आहे, ही वस्तुस्थिती आहे की नाही. सर्टनली इट वुड हॅव द इम्पॅक्ट. मग आता तुमच्या एज ग्रुप पेक्षा सुद्धा मुळात माझं म्हणणं असं आहे की आपल्या इकॉनॉमीचं गेल्या काही वर्षातलं बदलतं स्वरूप असं आहे की वी आर नो मोर ॲग्रिकल्चर सेक्टर डॉमिनेटेड इकॉनॉमी. वी आर नो मोर इंडस्ट्रियल सेक्टर डॉमिनेटेड इकॉनॉमी. वी आर कम्प्लिटली सर्व्हिस सेक्टर डॉमिनेटेड इकॉनॉमी. मग असं असेल तर तुमचा एज ग्रुप नाही मॅटर करत, तुमचा स्किल सेट मॅटर करतो. ट्रू. कोणावरती ही टीका नाही करायची. मी अनेकदा माझ्या भाषणात हे गमतीने उदाहरण देतो की एज इज मिअरली अ नंबर. हे केवळ इंग्रजी सुभाषित नाही, हे मोटिव्हेशनल भाषणातलं वाक्य नाही. याची जिथे जागती उदाहरणं आपण बघतो का नाही. जर एज इज मिअरली नंबर नसतं तर करुण नायर 8 वर्षानंतर इंडियन टेस्ट टीम मध्ये परत आला असता का. एक्झॅक्टली. विनोदाने मी उदाहरण देतो की बघा, सर्व्हिस सेक्टरमध्ये तुमचा स्किल सेट मॅटर करतो. म्हणून इन्फोसिसमध्ये मध्ये अडचण आली तेव्हा नारायण मूर्ती रिटायर झाले होते तरी त्यांच्या नावाची चर्चा झाली की नाही. प्रत्यक्षात ते येऊ शकले नाही शकले वेगळा विषय. आपल्या आजूबाजूला आज एंटरटेनमेंट इंडस्ट्री आहे. पूर्वी आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये, आपल्या समाज व्यवस्थेमध्ये, आपल्या राज्य व्यवस्थेमध्ये माणसं नाटक सिनेमात गेली की वाया गेले म्हणायचे. आज एंटरटेनमेंट इंडस्ट्री इज माय बिगेस्ट कंट्रीब्युटर इन सर्व्हिस सेक्टर. हे बदलती इकॉनॉमी आहे की नाही. जबरदस्त. मग त्या एंटरटेनमेंटमध्ये आज आपण पाहतोय की नाही की वयाच्या 86व्या वर्षी अमिताभ बच्चनला 1 सेकंद वेळ नाही आणि वयाच्या 40व्या वर्षी अभिषेक बच्चनला 1 सेकंद काम नाही. दुर्दैवी विधान नाही. धिस शोज द इकॉनॉमी. एक्झॅक्टली. शेवटी माझा स्किल सेट काय आहे हे महत्वाचं आहे की नाही. माय इकॉनॉमी हॅज थ्रोन द पर्सन्स ऑल्दो दे वेअर ऑफ अ राईट एज बिकॉज दे डोंट मीट माय स्किल सेट. सुपर. साधं उदाहरण घ्या. आज अगदी आत्ता 2 महिन्यापूर्वी मी जवळजवळ 1.5 महिना इंग्लंड अमेरिकेमध्ये होतो. आता हे म्हणले तसं अख्खी हयात सर्व्हेलन्समध्ये गेली, कम्प्लायन्समध्ये गेली. त्याच्या आधीची 1 वर्षापूर्वी मी असाच 2 महिने ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडमध्ये होतो. ज्या नातेवाईकांकडे गेलो होतो त्यातले काही चार्टर्ड अकाउंटंट आहेत, काही इंजिनियर MBA आहेत, काही कम्प्लायन्स वाले आहेत. त्यामुळे तर काय त्याच गप्पा होतात. वर्क फ्रॉम